नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। हिंदू धर्मामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपल्या घरामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपण देवांना स्थापन करतो। सर्व लोक रोज देवांची खूप भक्तिभावाने पूजा करतात। घरामध्ये जाग्याची कितीही कमतरता असू दे, पण देवघर आपण बनवतोच। त्यामुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। म्हणूनच आपण देवांना आपल्या नजरेसमोर स्थापन करत असतो। देवघर छोटे असो किंवा मोठे असो, पण देवघर योग्य दिशेला असणे गरजेचे असते। देवाकडून येणारी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी देवघराची दिशा योग्य असणे गरजेचे असते। अयोग्य दिशेला असलेले देवघर घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी हे 5 नियम अवश्य पाळलेच पाहिजे। ज्या स्त्रियांना पूजापाठ करण्याची आवड आहे, पोथी पुराण वाचण्याची किंवा ऐकण्याची आवड आहे व त्याचे अनुकरण करण्याची सुद्धा आवड आहे, त्याचबरोबर जी स्त्री रोजची पूजा अर्चा मनोभावे करते, तिची देवावर खूप अधिक श्रद्धा आहे, तिला रीतिरिवाज पाळण्याची आवड आहे, धर्मावर व शास्त्रावर जिची खूप श्रद्धा आहे, अशा स्त्रियांनी या 5 नियमांचे पालन केलेच पाहिजे। नाहीतर सर्व पूजापाठ, मंत्रजाप किंवा आपण जे पोथी पुराण वाचलेलं आहे त्या सर्व धार्मिक कार्याचं पुण्य पाण्यात जातं। तुम्हाला याचं काहीच फळ पदरात पडणार नाही। म्हणून ज्या स्त्रिया पूजापाठ करतात त्यांनी हे 5 नियम अवश्य पाळले पाहिजे। तर मंडळी, स्त्रिया हे धर्माचे मूळ आहे। धर्माला स्त्रियाच मजबूत करतात। कृष्णाला जन्म देणारी स्त्रीच आहे आणि रामाला सुद्धा जन्म देणारी स्त्रीच आहे। ही सारी प्रकृती स्त्रियांनीच सजलेली आहे। पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांचा पहिला नियम, सुवासीन स्त्रियांनी कधीही पूजापाठ करताना केस मोकळे सोडून पूजा करू नये। केस बांधूनच पूजा करावे। त्याचबरोबर कपाळी कुंकू किंवा टिकली असलीच पाहिजे। गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या व पायात जोडवी असलीच पाहिजे। कारण आपण पूजा करताना आपल्या सौभाग्याचा म्हणजे आपल्या पतीच्या रक्षणासाठी आपण सौभाग्याचे लेणे परिधान करणे हे आवश्यक आहे। काही स्त्रिया पूजापाठ तर खूप करतात, पण पूजेला बसतेवेळी कपाळी कुंकू किंवा टिकली लावत नाहीत, हातात बांगड्या घालत नाहीत किंवा डोक्यावर पदर घेत नाहीत। काही स्त्रिया साडी घालत नाहीत, पण त्यांनी ओढणी तरी डोक्यावर घेतली पाहिजे। पूजा करताना काही स्त्रिया अशा चुका जर करत असतील तर त्या पूजेचं काहीच पुण्य त्यांच्या पदरात पडत नाही। तर अशी चूक कृपया करू नका। दुसरा, मासिक धर्मात स्त्रियांनी देवाकडे पाहू नये। देवाची व आपली नजर एक होता कामा नये। त्याचबरोबर देवांच्या कुठल्याच वस्तूला स्पर्श करू नये। 4 दिवस झाल्यावर 5व्या दिवशी स्नान करून देवपूजा करू शकता। मासिक धर्मात मनातल्या मनात देवाची पूजा करावी। आपण कशी पूजा करतो ते आठवावे, पण या काळात मंत्रजाप सुद्धा करू नये। मासिक धर्मात मानसिक पूजा आपण करू शकता। पूजापाठ करणाऱ्या स्त्रीसाठी तिसरा नियम, पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी नारळ कधीच फोडू नये। कारण नारळ वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते। शास्त्रामध्ये सांगितले आहे की जी स्त्री नारळ फोडते ती वंशाचा नाश करते। कोणत्याही स्त्रीने नारळ फोडू नये। पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांसाठी चौथा नियम, पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी कधीच आपण करत असलेल्या मंत्राची माहिती कोणालाही देऊ नये किंवा आपण कोणती पूजा कशासाठी करत आहोत व कशी करत आहोत याची माहिती कधीच कोणाला सांगू नये। कारण कोणाची नजर कशी असेल हे आपणास माहीत नसते व कधी कोणाची नजर आपल्या संसाराला लागेल हे सांगता येत नाही। म्हणून पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी या गोष्टी गुप्तच ठेवल्या पाहिजेत। पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांसाठी 5वा नियम, पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी अंघोळीच्या आधी स्वयंपाक बनवू नये। आपल्या मुलांना व पतींना असं भोजन खाऊ घालू नये। यामुळे त्यांचं मन अशुद्ध बनतं व घरात भांडण, क्लेश व पैशाच्या अडचणी निर्माण होऊ शकतात। घरात एकमेकाबद्दल प्रेम राहत नाही, कारण जसं अन्न तसं मन बनतं। यामुळे पूजापाठ करणाऱ्या स्त्रियांनी या 5 चुका कधीही करू नये। यामुळे तुम्ही कितीही पूजापाठ केलात
तर त्याचं फळ तुमच्या पदरात कधीही पडणार नाही. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.